1984-85 पासून शेती करताय? 40-45 वर्ष झाली शेती करता. हो. ओके. आता तुमचं वय किती आहे आज? माझं आज 70 वर्ष आहे. 70 वर्ष वय. 70 वर्ष आहे. हे हळदीचं पीक तुम्ही किती वर्षापासून घेता? पहिलंच वर्ष सर. काय बात करता? पहिलंच वर्ष आणि जसं जुगार खेळता तसं जुगार खेळलोय मी. का? की कपाशी लावाय तुम्ही दरवर्षी. बरोबर आहे ना. आणि त्या कपाशीवर इतकी बोंडाळी पडायची की वेचणारे मजूर सुद्धा नाकीनं येऊन जायचे. बर बर. मग आता काहीतरी आपण फेरपालट करायला करायचं पाहिजे. म्हणून मी 35 क्विंटल बियाणं आणलं. 35 क्विंटल. किती क्षेत्र आहे हे? हे 3 एकर क्षेत्र आहे. हे 3 एकर प्लॉट. 4 बिघे. अच्छा, 4 बिघे म्हणजे नाही 3 एकर. तुमच्याकडे बिघा कितीचा राहतो? 30 गुंठ्याचा. 25 मेला लागवड सुरू केली मी. 25 मे मेला 2023. बरेचसे शेतकरी सांगायचे की जून मध्ये लावा, जून मध्ये लावा, पण आपल्याकडे ठिबकची सोय असल्यामुळे बर बर थोडा लवकर आघात लावून टाकलं. आघात लावून टाकलं. आणि लावणी केल्यानंतर मग त्याला डोस कोणता द्यायचा? बर. माझ्या जावयांनी सांगितलं हा की आपल्या शिरपूरला आता ते आशीर्वाद ॲग्रो म्हणून बर नवीन शॉप आहे आणि त्यांच्याकडे संपूर्ण सेंद्रिय खत आहे. कुठलं हो? 21 अमृत. अच्छा, त्याच्याबद्दल बोलतो. त्याच्याबद्दल बोलले. ते जावाई म्हणले तुम्हाला? जावाई बोलते. जावई त्यांनी वापरलेलं होतं कपाशी वगैरे मक्का वगैरे पिकाला त्यांनी. जावाई कुठले? बाटाण वरुण बाटाणे शिरपूर तालुका. शिरपूर तालुक्यामध्ये. हो, लहान जावई सांगितलं सगळे. का हेच वापरा तर हेच वापरायचं म्हणाले मामा. मी 35 जागाती कृषी अमृत घेतलं. एवढ्याला? हो. आणि त्याच्यासोबत एकरी 12 बॅग टाकल्या तुम्ही जवळ. हो. आणि नंतर मग ते रूट चार्जर काही किती किलो घेतलं? ते मला वाटतं काय 5-5 किलो होतं. बॅग आपली बॅग किती? 3 किलोची बॅग एक. म्हणजे 2-2 बॅगा घेतल्या. 6-6 किलो. हो. म्हणजे 6-6 किलो 4 प्रकार. हो हो हो. त्याच्यात ते तुम्ही त्या मागाशी आपण पाहिलंय हो त्या 2-2 बॅगा घेतल्या. 2-2 बॅगा घेतल्या. बर. अच्छा. त्याच्याबरोबर ते आपलं साहिल चार्जर, सगळं एनर्जी बुस्टर. पहिल्यांदा बेसल डोस टाकला तुम्ही? पहिले वेस्टर्न डोस. याला सुरुवातीला मी 5-5 लिटरचे 4 डोस केले. सॉइल चार्जरचे. सॉइल चार्जर. एनर्जी बुस्टर किती सोडलं? एनर्जी बुस्टर साधारणतः 250 ml सोडलं मी दरवेळेस. दरवेळेस. एकरी याला एकही फवारणी नाही? CST ची नाही आणि दुसरी कुठली रासायनिक SCT ची पण नाही? कुठलीच नाही फवारणी केलेली. आणि माहितीये का 4 वेळा का बरं तुम्हाला निंदणी करावं लागली? सगळं चांगलं आहे पण निंदणी का बरं करावं लागली? काय ते तुम्ही म्हटले ना मला गुळ आणला, ते जीवाणू तयार केले, ते जीवाणू सोडले ना, त्यांनी काय केलं? हळद बी वाढवली. बरोबर. आणि तण बी वाढवलं. हो का? हा, असं आहे ते. म्हणून मी काय सांगतो का जीवाणू वापरू नका. बरोबर. आम्ही कार्बन वाढवतो आणि तुम्ही काय वाढवता? नायट्रोजन वाढवता. मग नायट्रोजनची पण गरज आहे झाडाला. पण तुमच्या जमिनी एवढ्या भारी आहे का नायट्रोजनची काही गरज नाही? तुमच्या जमिनीमध्ये गरज काय? फक्त कार्बनची. बरोबर आहे. पण तुम्ही दाबजोर कृषी अमृत टाकेल होतं, सॉइल चार्जर 4 वेळा सोडलंय, त्याच्यामुळे तुम्हाला त्याची जमिनीची ताकद वाढून गेली आणि त्यात तुम्ही ते तणाचं औषध दिलं, वाढलं त्याने तणाला. जीवाणू वाढवायचं. याचं झाड वाढलं पाहिजे का याची पानच वाढली पाहिजे नुसती? वायबार नाही. हे पान आहे का नाही, बरोबर. हे पान टाईट राहिलं असतं. कधी माहिती का? जर याच्यामध्ये जर जीवाणूची संख्या जर कमी असते तर ती आपण कमीच ठेवली पाहिजे. माल पाहिला, जावाई असेल किंवा बाकीचे असेल कोणी, काय वाटतंय? सगळे खुश झाले. एवढे लोक गायब झाली वावरामध्ये. हो, माझी टोपी दिसायची सुरुवातीला. ते पानं वाढली. कल्पेश जसा म्हटला का तुम्ही डोक्यावडी वाढल, खरंच वाढली. बरोबर वाढली. काय ज्योतिष आहे काय ना? तू नाही ज्योतिष काय, त्याला त्याचं ते काही टेक्निकल कॉन्फिडन्स आहे, त्याला कॉन्फिडन्स. आपण तेव्हा खाली मुळी बा किती खतरनाक आहे. हा, बघा झाड. अरे बा, हे बघा निमितच राहिली. काय माल खरं गोळा का? टुकडी घेऊन एका झाडाला टुकडी लागली. खालचा उचला. ही मुळी कशी बा? जबरदस्त मुळे डायरेक्ट यासारखी गोमी सारखी. पाती माल. एवढं करा नाही सांगा. प्युअर टर्मरिक
ही जादू आहे एसिडी वैदिकची. मग हळदीचा भाष येतो ना. जर रामसाहेब इथपर्यंत ओढून आणलं मी, सोपं आहे का? हा? हा? काय बाबानं सासू राहिले. हा? मला फक्त राम सर शेतावर यावं हीच अपेक्षा होती. घ्या घ्या घ्या. तुम्ही माल पिको सोन्यासारखा रामसर आपाप सोनंच आहे ना, सोन्यासारखं आणि सोनं सोन्यापेक्षाही ग्रेट आहे. सोन्यात तरी बेसळा सगळ्यात बेसळले. किती दिवसात झाले आता हे? ते साधारणतः आता 8 महिने झाले. किती दिवस बाकी आहे अजून? आता अजून 2-3 महिने. 2-3 मध्ये अजून किती होणार? हा मग अख्खा रस उतर. मार्च मध्येच काढणार आहे मी तिला. अख्खा रस उतरणार आहे. हो. केवढं होईल हे? हा? केवढं होईल? जबरदस्त होईल ना? जबरदस्त होईल. हे मोठे कसे करायचे ते बी आयडिया तुम्हाला सांगतो मी आता. हे मोठे आणखीन कसे करायचे डबल. हा. एवढे आहे ना, हो. याचे आणखीन डबल करणार. बर. त्याची आयडिया तुम्हाला सांगतो. काय करायचं? अमृत जल आणायचं. हा. अमृत जल यांना आपल्याकडे बनवायचं. आहे ना. साधारणतः याला किती आहे क्षेत्र? 3 एकर. 3 एकर. हा. 3 एकरला जमिनीमधून मग 500 लिटरचे 4 बनवायचे. बरं. बरोबर आहे. हो. एका याच्यामध्ये एक पाकिट टाकून द्यायचं एका ड्रम मध्ये. हं. आणि ते पाणी जे आहे हा. ते पाणी मग कॉक साधारणतः 4 बोटं वर बसवायचं. हा. 3-4 बोटं. हो. त्याच्यामध्ये आपलं हे टाकायचं काय अमृतजलचं एक पाकिट 600 ग्रॅमचं 500 लिटर मध्ये टाकून द्यायचं. बरोबर. 3 दिवस ठेवायचं. बर. आणि त्यातलं जे वरचा थाळी ती काढायची आणि खाली न हलवता ते पाणी काढून घ्यायचं. बरं. 480 लिटर काय होईल ते. या. त्याच्यामध्ये एनर्जी बुस्टर, हा. त्याच्यानंतर क्वालिटी चार्जर हा. आणि अजून आपलं साईज चार्जर, चार्जर. साईज साईज. आणि सॉइल चार्जर, हा. हे 4 एकत्र त्याच्यामध्ये सोडून द्यायचे. त्या 500 लिटर 500 लिटर पाण्यामध्ये बरं. सोडून द्यायचे खालून. असं तुम्ही सगळ्यांना एक एक कॉकला हा. करा. हा. आणि मग 15 दिवसांनी बघा हळद कशी होती खाली. आता खालीच पाहिजे ना आपल्याला. फुगल अशी. अशी बरोबर. फवारणी करून 40-50 हजार रुपयाची दररोज त्या कपाशीला फवारणी करायची. कपाशीला. आणि परत बोंडाळी जी आहे तीच आहे. आहेच. आणि तुम्ही कपास जरी केली ना हा. आता बोंडाळी नाही येणार, कारण आपलं जे औषध आहे नाही मला हळदच लावायची आता आणि पुन्हा. जे काय लावाल तुम्ही बरोबर. त्याच्यामध्ये कीड येणार नाही. एनर्जी बुस्टर काय करायचं, एकरी 2 लिटर सोडायचं. बर. आपल्याला पैसे भरपूर होणार आहे हा ना, ना. मग कंजूसी नाही करायची. आता खरी गरज आहे त्याला. हो. म्हणजे आपण कसं म्हणतो, सगळं झालं, सगळ्यात जास्त जो म्हणतो ना लग्नाचा बार उडताना जास्त खर्च होतो. बरोबर. अगोदरचे खर्च केव्हा राहते, आता बारच उडवायचा. बारच उडवायचं आपल्याला. लग्नाचा बारच उडवायचा. बरोबर आहे ना. मग याच्यामध्ये अख्ख्या आयुष्यात तुम्ही जेवढं कमवलं नसेल या वावरामध्ये तेवढं तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. मिळेल. जैनवाल्यांनी सांगितलं ना फेब्रुवारी मध्ये आम्ही शॅम्पल घेतो म्हणले. अरे बापरे. आता आम्हाला त्याच्यात केमिकल नको. त्यांना म्हटलं तुम्ही कुठल्याही कोपऱ्याला खोदून बघा, हो तुम्हाला केमिकल सापडलं मी देणार नाही माझी हळद. नाही मी देणार नाही मला. हो मी सांगितलं ऐका मी नाही. देणार नाही म्हटलं. हे बघ कसा आवाज येतो पहा. पटकन आवाज येतो ना. हे बघ. हं. पटकन आवाज येतो. आवाज कसा येतोय एकदम कडक येतो. बघा याच्यामध्ये धागे बाकी किती खतरनाक. तुफान. जी गाय आहे ना हा. पांढरे शुभ्र मस्त होऊन गेली, एकदम गोडात. टाईट होऊन गेली. त्यांनी मिल्क चार्जरच्या जोरावरच हे सांगितलं हे वापरायला. हा. आधी त्यांनी घरी मिल्क चार्ज वापरलेलं होतं त्याचा डोक्याला. अनुभव सांगितलं हो हेच अनुभव वापरा. होता. म्हणजे ते काय आल्या बेल्याचे शेतकरी नाही. नाही शेतकरी त्यांनी लावली होती ना हळद. आज त्यांच्या इकडे अजून हळद पडली, मागच्या वर्षी शिजून पडलेली आहे गाई. बर बर ते बर म्हणे बर. आता ही बी शिजवतो आणि ती बी त्याच्यात टाकून एकत्र विकतो म्हणे. आहा. जावई किती हुशार आहे. हो मग ते चांगलं आहे, ताई चांगलं आहे, चांगलं माझ्या आहे. लहान जावयाची कृपा आहे. खरंय. दिवसभर वाचायला सर तो हाताला. जावा हळद लावायची वेळ आली आता. दोरी लावली तरी पूर्ण हात त्याच्यामध्ये म्हणजे. जेव्हा आपण हळद जमिनीतून काढतो तेव्हा पूर्ण म्हणजे काढायच्या वेळेस तिला पूर्ण साईडने माती माती. असते. आणि बच्चीच्या कळी जास्ती. हो, आणि म्हणजे काही वेळेस धुवून काढावं लागतं डायरेक्ट. हो. तिला धुवायची काय गरज काहीच आहे. गरज नाही. हा? ही 2 दिवस बाहेर पडेल आपोआप सगळी माती अहो, गरज धुवायची गरज नाही नाही. लागली. हा पूर्णतः म्हणजे ती माती भुसभुशीत झाली त्याच्यामध्ये पूर्ण. मजुरांना सांगायचं ना बायांना आपल्याला हळद लावायची. हळद हो. लावायची. ते म्हणजे कोणाला हळद लावतो मग मला लावायची. क्या बात आहे. कारण हळदी ते कोणी शेतकरी घेत नाही. आली नाही मग ते म्हणजे ह्या वया राहिलं. हा
हे बाई जाऊन हळद लावणी आहे येणं पडी तुमले बाबा कोणली हळद आहे म्हणजे मालेच लावणीची फक्त वावरात लावण्याची. मग नंतर सांगितलं आपल्याला शेतात लागवड करायची आणि मग ते बाया असायला लागल्या. आणि आता त्याच सांगताय बाबा हळद काढायला आम्ही जीव हा दुसरं कोणाला बोलू नका. लावायला तुम्ही आले तर काढायला तुम्हाला बोलू नक्की 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 नक्की. पाणी आहे हा. ना थोडं कमी करा, एवढं पाण्याची गरज नाही. सर नक्की सांगितलं पाहिजे पाणी कमी करा, एवढं पाण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळे जे पाणी देतात नाही जास्त ते पाणी कमी होऊन जाईल. आणि आता जे आपण त्यांना देणार ना खायला त्यांनी ती ताकद येईल त्याला. बरोबर बरोबर आहे ना. म्हणजे अशा प्रकारे काय बा किती प्युअर आहे बा. वा वासच येतो direct. खाल्ली का हो खाल्ली. कसं काय टेस्ट? खतरनाक येतो. हा अरे तोंडामध्ये डायरेक्टली ते दात पिवळे झाले direct. म्हणजे त्याचा ओरिजिनल पहिली जशी असायची ना तशी एवढी direct जाणवते ते. तुम्ही हळद खाऊ शकत नाही अशी पटापटा. गोड लागते. बरोबर काय रे काय रे खा खा हळद चालते उपासाला थांबा थांबा तुकडा घ्या थोडं. दात माझे दात गेले तुम्ही या आतमध्ये खा खा. दात नाही तर सर मला माझे दात घरी आहे तुझी मऊ आहे बघा. दात घरी आहे. दात घरी ठेवून आले. दात को बघ, निघलं. माझी दाखवायची वेगळी याची काळजी वेगळी लोक मला वेळा म्हणतात नाही लोक आता असं म्हणतील बाबांनी वेगळं वापरलंय आणि वेगळंच सांगू राहिलंय. ना मला लोक विचारतात किती दिवसात निघेल हा. बघ मलाच माहित नाही किती 2-3 वर्षांनी निघेल म्हटलं आमचे तुमचे आमच्यासारखे अनुभव त्यांना म्हटलं 8-9 महिन्यात हे पीक बरोबर आहे. घेतं. तयार होतं बरोबर. 2 पिकं घेण्यापेक्षा हे एकच पीक ती कशाला काढून देणार आहे. एकंदरीत आपण सगळा अभिप्राय बघितला सगळा. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट काय आहे, हळद तर एकच नंबर आहे. फक्त याच्यामध्ये पाणी भरण्याचं प्रमाण थोडं जास्त झालं आणि याला अजून एक बेसल डोस पाहिजे होता. एकच झाला ना आपला. बरोबर बरोबर तुम्ही रूट न्यूट्री परत किती वेळा सोडलं? सगळं 4 वेळा मिळून सोडलं मी ते सगळे एकत्र त्यांनी फक्त बेसल डोस आणि फक्त एकच बेसल डोस दिलेला आहे. 20 लिटर. हा आणि नंतर रूट न्यूट्री रूट न्यूट्री 6 किलो. नाही ते दिलं. हो. नंतर परत काय सोडलं नंतर? पहिले चार्जर सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर. एनर्जी बुस्टर रेग्युलर हो सोडलं. हो हो ओके. आता तुम्ही अमृत जल वापरणार आहे. हो आता तुम्हाला काय करायचंय फक्त पुढच्या हळदीच्या वेळेस हम्म. तुम्हाला गो अमृत तयार करायचंय. गो अमृत म्हणजे काय? मिल्क चार्जर चारलेल्या गाईचं शेण. शेण. बरोबर तर तुम्हाला 4 एकर आहे ना, 3 एकर आहे ना, हम्म. 3च गाईचं शेण लागेल. बर किती गाईचं? 3 गाई 3 गाईचं. तुम्ही म्हणता कसं काय? एक गाई दररोज 10 किलो शेण देईल. बरोबर वर्षाला किती झालं? 3.5 टन. बरोबर 3665 दिवस आहे ना. हम्म. मग त्याला 1 शून्य जोडा फक्त. बरोबर. गुणिले 10 3650 किलो शेण हम्म. तुम्ही जर टाकलं गोअमृत आपलं बरोबर तर तुमची जी हळद आहे ही एवढी जाड होईल. केवढी? म्हणजे गोअमृत म्हणजे त्याचं पाणी करून नाही शेणखत. शेणखत फक्त याला आम्ही गोअमृत का म्हणतो? कारण हे गाईचं अमृत आहे. कशावरून? कारण हे तुमच्या कुठल्याही खतापेक्षा 4 पट ताकद देत. आता मला सांग, हे सोनं आहे की नाही? बरोबर कशामुळे पिकलं? तुम्ही वैदिकचं औषध टाकलं. टाकलं. तुम्ही तेच औषध जर गाईला खाऊ घातलं बरोबर ते गाई पण गाई पण शेण कसं दे औषधी शेण देईल. बरोबर. ते औषधी शेणाला आम्ही गोअमृत म्हणतो. बर ते जर टाकलं तर तुम्हाला पाणी पण महिन्यातून एकदा भरायचं. एकदा. हार दिला हा बघा आहे का नाही चमत्कार? चमत्कार पिकला हे चमत्कार आहे का नाही? बरोबर मग तुम्हाला मी जे आता म्हणलो ना का तो पण चमत्कार होईल. कुठला? का पाणी महिन्यातून एकदा भरायचं. तुम्ही जेवढं कमी पाणी भरशाल तेवढं माती जास्त फुगत. बरोबर पाणी जास्त फुगल्याने काय होतं? माती आवळती, कडक होती, चिकट होती. बरोबर ही आता माती चिकट आहे ना थोडी, हम्म. हे बिलकुल नाही राहणार. तुम्ही किती वर्ष म्हटले? 40 वर्ष शेती का? बरोबर 40 वर्षामध्ये असा अनुभव लागतो. नाही कंटाळून गेलो होतो मी ती शेतीला. कोणी बी करा बाबा आणि मला मोकळं करा पेन्शन सोडून दिली. गावाला टेकून आहे माझी 4 बिघेची एवढी शेती हा. आहे ती 50,000 खर्च टाकायचा आणि 20,000ची कमाई काढायची. 4-5 वर्ष झालं. हा. मग याच भाऊचं चुलत भाऊ आहे नातू आहे. त्याला म्हटलं तुला काय पिकवायचं ते पिकव. मग ती 1 लाखात त्याला देऊन टाकली. तुम्हाला मी काय म्हणलो, तुम्ही जर याला वैदिक वापरलं सगळं, बरोबर गोअमृत वापरलं बरोबर. तर गोअमृत काय राहतं? त्या गाईचं शेण 100% पचलेलं राहतं. बरोबर आणि हे साधं जे शेण आहे ना ते गाईचं अर्धवट पचलेलं राहतं. बरोबर. ते बियाणं तसंच त्याच्यामध्ये येतं. त्यात खाल्लेला चाराचा शेण हा, म्हणून ते बुरशा बीजा वाढीतं आणि ते बियाणं पण येतं, ते खत तण वाढवितं. एका गाईला 9,000 रुपये लागत आहे हो. वर्षभर. हो
3 गायांचे 27,000 रुपये झाले. बरोबर. 27,000 मध्ये तुम्हाला 10 टन गोअमृत मिळेल. किती? 10 टन. हे तुमचं 10 एकरला पुरलं, पण तुम्ही 3च एकरला टाकून द्या. हळद एवढी होईल, मी पण नाही दिसणार. तुला ताकद होऊन जाईल ना, खाली एवढी येईल अशी. ताकद तिला. याच्यात तिप्पट उत्पन्न निघेल. लोकांच्या पेक्षा हे दुप्पट आहे. आज जर केमिकलचा प्लॉट असता हा, हा, तर ही हळद एवढीच असती, बरोबर. करपेल असती. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, याची साईज याच्या पुढे गेली नसती. तुम्हाला शेतीमध्ये हे जे नवीन सापडले सूत्र, कसं काय वाटतंय? खूप प्रगतीशील शेतकरी म्हणजे पुढे जाण्याकडे बरं, शेतीला. का बरं वाट पाहतो तुम्ही? रामसरांची का वाट पाहतो? रामसुरांची मार्गदर्शनाकरता. आणि तुम्ही आले नसतं, मी आधी झाड करून पाहिलं नसतं, पाणीच भरत राहिलो असतो. बरोबर. तुम्ही सांगितलं पाणी कमी करा, बरोबर. तुम्ही सांगितलं गुलाबजल टाका, बरोबर. वरती काय प्रोसिजर ती करा. म्हणून मी रामसरांची वाट बघत होतो. तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणे, हा? किती व्हिडिओ पाहतो? तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले मी ते. काय डाळिंबाचे वाटलं पाहिले. व्हिडिओ पाहून? काय वाटलं? म्हणून तर मी वाट पाहत होतो. काय वाटलं म्हणून तर वाट पाहत होतो मलाही की सांगा. सर माझ्या शेतात येतील, मला पुढे काहीतरी मार्गदर्शन करतील बरोबर. आणि पुढच्या पिकाला आणखी दिशा मिळेल. दिशा मिळेल. मला सांगा, याच्याकरता- व्हिडिओ मध्ये लोक म्हणतात की नाही हे पैसे देऊन व्हिडिओ काढ. नाही नाही, नो 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 नो. हे की म्हणता. प्रत्येक मी तर माझ्या डोळ्याने बघतोय ना. तुम्ही आपण कधी भेटलो याच्यापूर्वी? कधीच नाही, हा? कधीच नाही. कधीच नाही. अहं, तुम्हाला काही ऑफर विफर रस्ते नाही काहीच नाही, का बा? एवढं बोला बा आपलं. बिलकुल नाही. मी शेतकरी जातीचा जातीवंत शेतकरी आहे. बरं. आणि तुम्ही ते शेती वाचवणारी शेतीचे रक्षक आहात. म्हणून क्या काय वापरशील क्या वापरची बात. मला गरज आहे. क्या बात. नाही, खरंच खरंच एक हे जे तुम्ही बोलले हे लाख मोलाची गोष्ट आहे. मी जातीवंत शेतकरी आहे आणि तुम्ही शेतीचे रक्षक आहात, शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहात. अशी शेती जर पिकायला लागली, हो, तसं. पोरग का नाही वेळवणार शेतीसाठी? बरोबर. हा? हो, पण ते जर म्हणलं शेती म्हणजे नुसती माती करायची, तर ते पळून जाईल इथून. तू डायरेक्ट लोकांना आम्ही आमच्या शेतात भंडारा लावलाय म्हणे, भंडारा. क्या खंडोबाचा बात भंडारा. आहे, क्या बात आहे. केमिकल वाल्यांचा खर्च जो आहे तो रोगावर जास्त आहे ना. तुफान करते सर तो. किती मारून टाकतो शेतकऱ्याला, मारून टाकलं केमिकल वाल्यांनी. तुम्हाला रोगावर काही खर्च करावा लागला काहीच नाही. का? फवाराच नाही. हं? प्रत्येक वेळेला कमीत कमी 5,000, 7,000, 10,000 फवारा घ्यायचा या एवढ्या आणि शेताकडे. वरून काहीच रिझल्ट नाही. ओरिजिनल रिझल्ट काहीच नाही. ते आजचे मत सर पुन्हा 3 दिवसांच्या झाडावरचे आहेच. 10 वर्षापासून इथून अशा शेतामध्ये कायम बोनाडी पडते. इकडे पडत नाही, इकडेच पडते. काही कंट्रोलच नाही. काहीच कंट्रोल. आज बघा अख्खा प्लॉट तुमचा कसा आहे, हे एकदम एक सारखा आहे कोणी पण आणि मान्य म्हणतं. निरोगी आहे. बरोबर आहे. निरोगी आहे. तुम्हाला हळदीचा पहिलंच वर्ष आहे. हो. लोक म्हणजे तुम्हाला काहीच अनुभव नाही, ते कशी काय पिकवली? हा, मग छट्टा लावलाय ना मी, जुगार खेळलोय. माझ्या तकदीर पुढे जेव येते. पण तज्ञ तुमची सक्सेस झाली, हो मग. मग ते ऍक्सिडेंटली आली का खरोखर त्याची नाही, ताकद आहे? खरोखर झाली. हे ताकद आहे मेहनतीचं फळ आहे सर. मेहनतीचं फळ. आणि तुमचं सहकार्य. बर बर बर. हे मेहनतीचं फळ आहे आणि आपल्या वैदिक शेतीचं चालू राहणार. जे शेतकरी आहे हळद करणारे, बरोबर. त्यांना या अनुभवातून काय संदेश द्याल तुम्ही? त्यांनी आपल्या वैदिक पद्धतीने शेती अक्कल करावी. म्हणजे नुसता अनुभव महत्वाचा आहे की जी पद्धती ती महत्वाची आहे? अनुभवी आणि पद्धती दोन्ही महत्वाचे. अनुभवापेक्षा काय महत्वाचं? पद्धत तुमचा काय अनुभव आहे का? नाही, तरी पण तुम्ही पद्धती अवलंबली. पद्धती आवडली, बरोबर. तुम्ही तुमचं झाडाचं पोषण, मातीचं पोषण बदललं. बघा, त्यांनी तुम्हाला सांगितलं मिल्क चार्ज अनुभवावर, हो. गाईच्या हो, अनुभव. बिलकुल. तुम्ही डेअरिंग केली मातीमध्ये, मातीमध्ये. तर त्या प्रॉडक्टनी गाईला जसं काम केलं मिल्क चार्जरनी, तसंच तसं रूट न्यूट्रीनी कशाला केलं? शेतीला. शेतीला केलं. काही फरक आहे का? काहीच नाही. इकडे जेवढी गाय तयार झाली तशी इथं हळद तयार झाली. अशी काय? मस्त गाय होऊन गेलं सर. कपिली गाय पांढरी बघा शिवभर, ना, हे चोपडं साठवत ना, ही पांढरी झाली, ही पिवळी झाली. पिवळी झाली. क्या बात आहे. म्हणजे हे ताकद आहे. म्हणजे थोडक्यात शेतीमध्ये आज शेतकऱ्यांना फार ज्ञानाची गरज नाहीये, नाहीये. तर योग्य कृतीची गरज आहे. गरज आहे. आणि ती तुम्ही प्रत्येक शेतावर जाऊन देतायत. आणि म्हणून मी रामसरांची वाट बघतोय, बाकी काहीच नाही. ओके. मला नाही डाऊट होता का तुमच्या? नाही, ज्या माणसाचा मला डाऊट आहे, मला माझं शेत भलं. आणि असंही दरवर्षी माझं ते शेतावरच मला कधी 10 क्विंटलच्या ठिकाणी 5 बी आलं 2 बी हा. आलं तरी मी खुशी असतो. खुश आहे. हो, पण मी असं म्हणणार कोणालाच म्हणणार नाही, मला यावरची काहीच भीती म्हणून नाही. ईश्वर देतो, म्हणून ईश्वर देतो. मी माझ्या तोंडातून कधीही असा शब्द आजपर्यंत निघालेला नाही की मला माझ्या शेताने धोका दिला. पण मला लोक काही- लोक असं म्हणते तुम्हाला पगार आहे म्हणून मी असं म्हणतो. नाही नाही नाही, पेन्शन आहे पण ती पोटापुरती आहे. नाही नाही, पण बा ते पगार असेल म्हणून तुम्ही असं म्हणताय. नाही, नाही. आमच्यासारखी शेती जगून पहा मग कळलं हो, असं म्हणतो. जगतोय ना, शेतीवरच जगतोय. ही शेती होती म्हणूनच जगलो मी या गावामध्ये. खरं आहे मला ना. 150 रुपये पगार होता. सकाळचा वाजणार म्हणजे वावर मा हा संध्याकाळी 7 वाजता कर. हा
सकाळी एवढं प्रेम आहे त्यांचं खरं मन शेतामध्ये राहतं. बिलकुल बिलकुल. कधीही फोन केला काही केला शेतातच हातभार कसं आहे तुमचं? हा भंडारा भंडारा- भंडारात म्हणतो मी आडत म्हणतो नाही, नाही जेजुरीच्या खंडोबानी भंडारा लावा तुम्हाला. हो. आम्ही तेच नावाने लावलेलं आहे. मी सांगतो ना हळदीची फुलं मी देवाच्या पायावर ठेवून आलो काही मी पिकवतो आणि तुझ्या हाताची. ही हळद तुमची सोन्यासारखी पिकलेली आहे, बरोबर. सोन्यासारखीच विकणार. बरोबर. बरोबर आहे. जैनवाले येणार म्हणजे एक्सपोर्टच करणार. हा मग बरोबर आहे. आणि ही औषधाच्याच कामाला येणार. शेतकरी राजा आहे, फक्त त्याने आपल्या मातीला काय ठेवलं पाहिजे, तृप्त ठेवलं पाहिजे. तृप्त ठेवलं पाहिजे. त्यामुळे विष टाकून ती तृप्त होईल का? नाही होणार. मग तिच्यामध्ये अमृतच टाकलं पाहिजे. आज तुम्ही अमृत टाकलं, सोनं पिकलं. सोनं पिकलं. बरोबर आहे बरोबर. नाही? आणि सोनं पिकल्यावर तुम्ही बी सम्राट. बिलकुल नाही. सोनं पिकवणारा कुठं भिकारी होऊ शकतो? नाही कधीच होणार नाही. मग भिकारी कोण होतो? विष पिकवणारा. विष पिकवणार. एवढं जरी कळलं शेतकऱ्याला, तो विष पिकवणारच विष बी पितो आणि आत्महत्या करतो. खरं आहे की नाही? बरोबर आहे ना. ती वेळ स्वतः येते. ती जर वेळ द्यायची नसतं, खरोखर आपण शेतीमध्ये काम- एवढा दुष्काळ आहे शहरांच्या दुष्काळामध्ये जरी असं आपलं हे घेतलं खत सगळं आपलं वैदिकचं हा. तर त्या शेतकऱ्याला कधीच मरण येणार नाही. बरोबर आहे की नाही? क्या बात आहे. त्याला एक पट नाही पण दीड पट नक्की. म्हणजे 10 क्विंटल जर लावली एकरामध्ये हो. तर ती 100 पर्यंत जाते. 100 पर्यंत जाते. म्हणजे एका क्विंटलला 10 क्विंटल होते. 10 क्विंटल होती आज काय होईल? ओली ही 15-20 जाईल असं अंदाजे 15 तर जायलाच पाहिजे. 30 गेल्यावर फारच उत्तम. बरोबर आहे ना? हो बिलकुल तुम्हाला नक्की. पार्टी देईल मी जे नाही, मला पार्टी नका देऊ. शेतकरी मेळावा घेईल पार्टी देईल म्हणजे तुम्हाला नुसतं का? पार्टी जेवणाकरता नाही बोलवणार तर माझा अनुभव आणि तुमचे अनुभव शेतकऱ्यांना प्रचित करण्याकरता नक्की. या शेतात शेतकरी मेळावा घेईल. नक्की करा शेतकरी मेळावा. आणि आणि ते बी आशीर्वाद अग्रोच्या बॅनर खाली घेईल. हळदीचे फुलं जेजुरीला देवाच्या पायावर ठेवून राहा तुझा भंडार तुला अर्पण काही बी देईन काही बी आणि हळद राम सलाम पुढे समोर. हो रामचं अर्पण क्या बात आहे. समर्पण. सर्व जे शेतकरी जे कपास करताय किंवा आज रंजले गांजले शेतकरी म्हणता नाही आत्महत्या करा, हे काही खरं नाही, शेतीचं एवढी परिस्थिती वाईट आहे. बरोबर. त्या शेतकऱ्यांना काय सांगा? त्या शेतकऱ्यांनी हा रासायनिक खताचा नाद सोडावा, त्यांनी केमिकल औषधांचा नाद सोडावा त्याच्यामुळे ती वेळ येते. आणि त्यांनी आपल्या या वैदिककडे वळावं बरोबर आहे. आणि वेळोवेळी तुमच्यासारख्या सगळ्या तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन घ्यावं. ते नक्कीच जे पाहिजे. अर्धवट करतात त्यांना काय सांगा? त्या अर्धवट करताय समजा म्हणजे यांनी तुम्हाला सांगितलं असं का बाबा तुम्ही 3-3 किलो टाका हा. रूट न्यूट्री, बरोबर. आणि तुम्ही 600 ग्रॅमच टाकली पुढे टाकलं. तर चालेल का? नाही चालणार नाही, काही उपयोग होणार नाही ना मग आणि त्यासाठी करणार नाही. मग तुम्हाला सांगितलं सॉइल चार्जर 4 डोस करा आणि तुम्ही एकच डोस केला हा मग मला त्याचा हे होणार नाही ना, पाहिजे तो फायदाच होणार नाही. आणि मग तुम्ही नंतर म्हणाला तुमचं वापरलं सगळं तरी रिझल्ट नाही, मग कसं? नाही मग ती शेतकऱ्याची चुकीची दुकानदार काय करेल. बरोबर आहे ना? बरोबर तो 100% जर वापर समजा तुमची ऐपत आहे म्हणून तुम्ही 3 एकर केली. बरोबर. ज्याची नाही त्यांनी कमीत कमी 30 गुंठे कर ना, हो हो 10 गुंठे कर, पण बिलकुल. सोन्यासारखी पिकव. पिकव. पण तू करणार 3 एकर. खरंच चांगले दिवस येतील शेतकऱ्यांना, खरंच चांगले येतील. खरं आहे. माझा आशीर्वाद आहे त्या तुमच्या SCAT ला. मग त्यांना म्हटलं एकदा सर आले ना हा. बस म्हटलं मला आता सगळं मार्गदर्शन मिळून गेलं. बर. हो तेच आपलं जे सगळं रूट चार्जर सगळं तेच वापरलंय मी. अरे पुरावा आहे का याचा? हो, हे काय हे काय न्यूट्री? त्याच्यामध्ये हे लावून दिली आहे अननस. हे बघा रूट आपलं जे सगळं. न्यूट्री. राम राम. राम 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 राम. हा आपण कुठे आलोय आता हे बाबा? आता आपण नरडाण्याला नरडानी नरडाणे तालुका शिंदखेडा हा. जिल्हा धुळे. अच्छा शिरपूर नाही तालुका? नाही नाही शिंदखेडा तापीपासून इकडे शिंदखेडा अच्छा तापी नदी पासून. तिकडे शिरपूर. ओके ओके. इथे ही शेती आहे. हो ही शेती किती वर्षापासून करताय? मी साधारणतः 1984-85 पासून शेती करताय? 40-45 वर्ष झाली. शेती करताय. हो ओके. आता तुमचं वय किती आहे आज? माझा आज 70 वर्ष आहे. 70 वर्ष वय. 70 वर्ष आहे. अरे वा. बर बर. हे कोण आहे? हे माझे नातू आहेत. हे नातू आहे? हा मुलाचा मुलगा. पहा. मग मुलगा कुठे आहे? मुलगा मुंबईला आहे. बर. तुम्ही शेती पाहता सगळी? सॉफ्टवेअर इंजिनियर येतो. अच्छा तुम्ही शेती पाहता. मी शेती पाहतो.
तुम्हाला आवडते का शेती? मग हा शेती आवडते. बर. हे हळदीचं पीक तुम्ही किती वर्षापासून घेता? पहिलंच वर्ष सर, काय बात करता? पहिलंच वर्ष आहे. आणि जसं जुगार खेळतात तसं जुगार खेळलोय मी का? की कपाशी लावायचो मी दरवर्षी. बरोबर आहे ना. आणि त्या कपाशीवर इतकी बोंडाळी पडायची की बर. वेचणारे मजूर सुद्धा नाकीनं येऊन जायचे. बर बर. मग आता काहीतरी आपण फेरपालट करायला करायचं पाहिजे. म्हणून आमच्या जावाई आहेत वरून भटाण्याला, बर त्यांनी सांगितलं की मामा तुम्ही आता या वर्षी फेरपालट म्हणून आमच्या गावाला हळदी प्लॉट घेतलेले आहेत, बर तर तुम्ही हळद लावा. बर मग त्यांच्या याच्यानंतर ही सेलम जातीची व्हरायटी आहे. बर बर. तर मग बियाणं मी तिथूनच घेतलं. तिथे एक प्रगतीत शेतकरीच मला नाव नाही सांगता येणार. बरोबर बरोबर. तर त्यांच्याकडून मी 35 क्विंटल बियाणं आणलं. 35 क्विंटल. किती क्षेत्र आहे हे? हे 3 एकर क्षेत्र आहे. हे 3 एकर आहे plot. 4 बिघे. अच्छा 4 पैकी म्हणजे नाही 3 एकर. तुमच्याकडे बिघा कितीचा राहतो? 30 गुंठ्याचा अच्छा. आणि एकर 40 गुंठ्याचा. मग ते 3 एकर येते. 120 20 गुंठे गुंठे येते. बर. म्हणजे 3 एकर मध्ये तुम्ही 30 क्विंटल बियाणं लावलं. 35 क्विंटल बियाणं. क्विंटल बियाणं हो. लावलं. आणि बर. 25 मे ला लागवड सुरू केली मी. 25 मे मे ला. 2023. बरेच शेतकरी सांगायचे की जून मध्ये लावा पण आपल्याकडे ठिबकची सोय असल्यामुळे बर बर. थोडा लवकर आघात लावून टाकलं. आघात लावून टाकलं. बर बर. म्हणजे बा तापाने ते वाळून जाईल आणि मरून जाईल म्हणून लोक म्हणले जून मध्ये लावा. जून मध्ये लावा. मर पडते म्हणाले. हा मग बरोबर आहे ना. मग ते वाळून जाईल ना बियाणं. पण- जीव नाही धरणार बुवा असं. पण रात्रंदिवस पाणी असल्यामुळे आणि माझ्याकडे जे लोड शेडिंग नाही अच्छा. रेल्वे स्टेशन बर. मग ते तुम्ही लावलं. लावलं. पुढे काय? मग लावल्यानंतर ते 1-1.5 महिन्याचं झालं. मग आता याला नेमका डोस कुठला द्यायचा काहीच देईल नाही. काहीच दिला नव्हता. साधारणतः 1.5 फुटापर्यंत ते हळद. पाहुणे म्हणले असे ना तुम्हाला काय जावयांनी सांगितलं धोका काय काय राहतो याला? हो याला धोका म्हणले थोडे किडी वगैरे पडते जास्त पावसाळा काय मर होते सुरुवातीला. मर होते. हा पण माझी मर काही झाली नाही. बरं. त्याच्यावर मी ते बुरशीनाशक वापरलं होतं थोडस बर ठीक आहे. हा गोमित्र वगैरे हा, त्याच्याने हा. करून. ठीक आहे. हा आणि लावणी केल्यानंतर मग त्याला डोस कोणता द्यायचा. बर. माझ्या जावयांनी सांगितलं हा की आपल्या शिरपूरला आता ते आशीर्वाद ॲग्रो म्हणून बर. नवीन शॉप आहे आणि त्यांच्याकडे संपूर्ण सेंद्रिय खत आहे. कुठलं हो? 21 अमृत. अच्छा त्याच्याबद्दल बोलतो. त्याच्याबद्दल बोलले. ते जावाय म्हणले तुम्हाला? जावाई बोलते. जावई कारण त्यांनी कोण? वापरलेलं होतं कपाशी वगैरे मक्का वगैरे पिकाला त्यांनी. जावाय कुठले? भाटाण वरुण भाटाणे शिरपूर तालुका. शिरपूर तालुक्यामध्ये. हो, लहान त्यांनी जावई सांगितलं सगळे. का हेच वापरा तर तुम्ही? हेच वापरायचं म्हणाले मामा. मग बरं. त्याप्रमाणे म्हटलं मला पत्ता द्या. बर मग त्यांनी मला आपला आशीर्वाद ॲग्रोचा पत्ता दिला. बर मग त्या जवायांना घेऊन मी त्यांनाच घेऊन गेले. शॉपवरच घेऊन गेलो. बर मग भाऊंशी आमचं बोलणं झालं कल्पेश भाऊंशी. बर मग त्यांनी सगळी माहिती वगैरे व्यवस्थित दिली. बर बर. तुम्हाला रासायनिक खत वापरायची गरज नाही. नाही. बर आणि आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्ही यांना डोस द्या बर. आणि मग बघा तुमची हाडं डोक्याला मिळते का नाही. बर. त्यांनी मला सुरुवातीला असं चॅलेंज दिलं. सुरुवातीला हो बिलकुल. 35 जागाती कृषी अमृत घेतलं. एवढ्याला हो आणि त्याच्यासोबत म्हणजे एकरी 12 बॅग टाकल्या तुम्ही जवळजवळ. हो आणि नंतर मग ते रूट चार्जर काही ते जे किती किलो घेतलं ते? ते मला वाटतं काय 5-5 किलो होतं. बॅगा आपली बॅग किती 3 किलोची बॅग एक. म्हणजे 2-2 बॅगा घेतल्या 6-6 दोन किलो. बॅग. हो म्हणजे 6-6 किलो त्याच्यात- 4 प्रकारचे. हो 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 किलो त्याच्यात ते तुम्ही त्या मागाशी आपण पाहिलंय हो त्या 2-2 बॅगा घेतल्या. 2-2 बॅगा घेतल्या. बर. अच्छा. त्याच्याबरोबर ते आपलं साहिल चार्जर सगळंच वापरलं. एनर्जी नाही, बुस्टर पहिल्यांदा बेसल डोस टाकला तुम्ही. पहिलं वेस्टर्न रोड कसा टाकला म्हणजे लावले तर झालेले होते? पावली 1.5 फुटाचं झाड झालं. पावसाळी वातावरण होतं. बर. 18 मजूर घेऊन आलो आणि त्याला थोडं कोरून दिलं. खांदणी दिली. हो कोरून घेतलं हा. आणि हे जिथे ठिबक आहे हा. त्या ठिकाणी आम्ही ते टाकलं. टाकलं. म्हणजे आता जिथं ठिबक आहे ह्याच्यामध्ये- ह्याच्यामध्ये खत टाकलं का? होय. इथे टाकलं इथे टाकलं असं. बर बर बर. इथं हे टाकलं. बघा, इथं मध्ये टाकलं. हे बघा. हा. इथलं हळद दिसते. हा. अरे रंग नाही भारी. आणि हे खतच आहे सर. हे खत आहे हे आपलं. खतच आहे आपलं. बर बर. कृषी टाकलं ते. हो. बर. मग नंतर काय केलं पुढे? त्याच्यानंतर काहीतरी आणखी 15-1 दिवस झाले. हा. मग पहिला आपला रूट चार्जर बर. म्हणजे सॉइल चार्जर सोडलं तेव्हा. Soil charger. एनर्जी बुस्टर पण सोडलं. एनर्जी किती बुस्टर सोडलं हो एवढ्या याला? याला सुरुवातीला मी 5-5 लिटरचे 4 डोस केले. सॉइल चार्जरचे. सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर किती सोडलं एनर्जी बुस्टर साधारणतः 250 ml सोडलं मी दरवेळेस? दरवेळेस. बर. एकरी. त्याच्यामध्ये मी हा. माझ्या याच्याने काळा गुळ घेतला 5 किलो. बर 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 गोमित्र घेतलं 2.5 लिटर. बर बर ताक घेतला 2.5 लिटर. बर. हे केलं तेच त्यांनी बरं, सेंद्रिय. आणि आपलं कृषी अमृत होतं माझ्याकडे अर्धी बॅग उरलेली. बरं, ती mix तेही केलं. भिजत टाकलं. बर. भिजू दिलं 2-4 दिवस 8 मग दिवस सोडलं. आणि मग ते काढून आणि मग ते ठिबक मध्ये सोडलं. सोडलं. बर. तर त्यात जे अशी रिझल्ट मला मस्त दिसायला लागली
की आज हळद काही दिशे तर उद्या काही दिशे. बर बर बर. आणि वेळोवेळी मी त्यांच्या संपर्कात होतोच कल्पेश भाऊ. नंतर काय केलं तुम्ही? काही दुसरं म्हणजे 3-4 वेळा फक्त निंदणी केली आहे. बर 3 वेळा कोळपणी करून त्याला भर दिली आहे. बर बर बर. आणि जे चाललंय ते चाललंय. फवारणी काय केली? फवारणी आपली दुसरी काहीच केलेली नाही. एकच फवारणी नाही? एकही नाही? एकही नाही. याला एकही फवारणी नाही? CST ची नाही आणि दुसरी कुठली रासायनिक SCT ची पण नाही? कुठलीच नाही फवारणी केलेली. कारण माझ्याकडून पंप धरला जात नाही. फवारणी करायला मजुरी भेटत नाही. येईल तसं येईल. हा आणि कपासचा शेतकरी? हो बिलकुल. कपासचा शेतकरी म्हणजे काय, जेवढं सोपं येईल तेवढं येईल. येईल. ते मला यावर्षी निंदणीला खूप खर्च आला. 1,000 रुपये. 4 वेळा मी निंदणी केली. बरोबर आहे ना? 2-3 वेळा हे केलं तर नको. पण त्याच्यानंतर हे मोकळं पाणी सोडलं. बारीक होतं आणखी. आता का बरं तण नाही हो? निंदणीमुळे तर नाही. बरं ना. बरं बरं बरं. आणि- तुम्हाला एक माहितीये का, 4 वेळा का बरं तुम्हाला निंदणी करावं लागली? हा. सगळं चांगलं आहे हो. पण निंदणी का बरं करावं लागली? जे आधी बी मिळालेलं असेल ना गवताचं. हा हे बा, एक लक्षात घ्या. आपण समजा शासनाने हो जर अनुदान द्यायला सुरुवात केली बरोबर. आणि त्यांनी सगळं अनुदान वाटून टाकलं, जे माजलेले ते आणखीन माजतील बरोबर बरोबर. आणि जे कमजोर आहे ते थोडे माजतील. खरे. मला सांगा, आज अनुदान कशा करता दिलं जातं की जे मागचे आहे ते पुढे आले पाहिजे बरोबर. आणि जे पुढे आहेत त्यांच्या बरोबरीने आले पाहिजे. ते पाहिजे. म्हणजे समजे भेदभाव आहे तो नाही राहिला पाहिजे. समानता होऊन जायची बरोबर आहे ना? शेतकऱ्यांमध्ये. तुम्ही ज्या वेळेस ते दिलं ना, काय ते तुम्ही म्हटले ना मला, गुळ आणला, हो, 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 हो. ते जीवाणू तयार केले हो, हो, हो. आणि ते जीवाणू सोडले ना, सोडले. त्यांनी काय केलं, हळद बी वाढवली बरोबर. आणि तण बी वाढवलं. हो का? हा, असं आहे ते. म्हणून मी काय सांगतो का, जीवाणू वापरू नका. नका. बरोबर. आम्ही कार्बन वाढवतो हा हा. आणि तुम्ही काय वाढवता, नायट्रोजन वाढवता. नायट्रोजन. त्याच्यात नायट्रोजन मिळाला का? आणि मग काय मिळणार मला, बॅक्टेरिया जर वाढल्या हो तर त्या नायट्रोजनचं सिंथेसिस करतात ना. बरोबर बरोबर. बॅक्टेरियांचं काम काय, नायट्रोजन. हा हा. आणि फंगसचं काम काय आहे, कार्बन. बरोबर समजा जंगलामध्ये नाही का ती बुरशी येते, हो ती कार्बन तयार करते. बरोबर. आणि आपली ही जी गवतामध्ये किंवा ह्या जमिनीमध्ये जे जीवाणू असतात ना, बरोबर. त्या ड्रम मध्ये तयार करतो जीवामृत मध्ये वगैरे, हो. ते जीवाणू हे जास्तीत जास्त नायट्रोजन वाढवतात. वाढवतात. आणि मग नायट्रोजनची पण गरज आहे झाडाला. बरोबर. पण तुमच्या जमिनी एवढ्या भारी आहे का नायट्रोजनची काही गरजच नाही. गरजच नाही. तुमच्या जमिनीमध्ये गरज काय, फक्त कार्बनची. बरोबर बरोबर आहे. बरोबर. पण तुम्ही दाबजोर कृषी अमृत टाकेल होतं, हा. सॉइल चार्जर 4 वेळा सोडलंय, हा. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची जमिनीची ताकद वाढून गेली. वाढून गेली. आणि त्यात तुम्ही ते तणाचं औषध दिलं, वाढलं त्याने ते तणाला. जीवाणू वाढवायचं. हा. बरोबर बरोबर. बघा, जिथं जीवाणू जास्त आहे हा. तिथं गवत जास्त येतं, बरोबर. जिथं फंगस जास्त आहे हा. तिथं झाडं जास्त येते. बरोबर. बरोबर आहे ना? मग तुमच्या जमिनीमध्ये झाडं आपोआप चांगली येते, हा. तर मग तुम्हाला जीवन वाढवायची काही गरज आहे का? नाही नाही. याचं झाड वाढलं पाहिजे का याची पानच वाढली पाहिजे नुसती वायबार? नाही नाही. आता हे पान आहे का नाही, बरोबर. हे पान टाईट राहिलं असतं कधी माहिती का, जर याच्यामध्ये जर जीवाणूची संख्या जर कमी असते तर ती आपण कमीच ठेवली पाहिजे. जेवढी निसर्ग वाढवेल तेवढीच. नाही तसे झाड सरळच ना सर. काय झाड असेल आपले? तसं नाही. तुम्हाला अजून माहिती नाही, तुम्ही चांदी पिकवली, बरोबर. अजून सोनं बी पिकू शकेल पुढच्या वेळेस. सोनू पिपू आहे का नाही? तुमचं मार्गदर्शन हा, पाहिजे असं विषय आणि येतो. सहकार्य पाहिजे. बस. तेव्हा खाली मुळी बा किती खतरनाक आहे. हा, बघा झाड, अरे बा, हे बघा निमितच राहिली. काय माल आहे. सर, मी अजून उभून पाहिजे. बाबाचं काही खरं नाही वाटत. बाबा झाले हिरो. अजून मी असं कोरा बिरा काम नाही करत. मी शेतामध्ये पेरणी बी केली ना. आमच्या देवाला तीच लागते. हे बघा, हा. हे बघा माल काय भारी. माती बा किती हा ना ना. बुक राहता हो, करा गोळा कर. टोकरी घेऊन ये एका झाडाला. हा? एका झाडाला टोकरी लागली, खालचा उचला. ही मुळी कशी बा, हा ना जबरदस्त ना मुळे. डायरेक्ट यासारखी गोमी सारखी. हा ना. हे बा, ते खालचं काढा ना. हे बाई, हा काढलं का? बस बस थांबा. बा कधी खोले पाठी मध्ये पाठी पाठी माल. आपा बाबा बाबा एवढं करा नाही भाऊ. हा? सांगा. प्युअर टर्मरिक ही जादू आहे एसिडी वैदिकची. मग हळदीचा भाष येतो ना. जर रामसाहेब इथपर्यंत ओढून आणलं मी, सोपं आहे का? हा? सांगा आता हे
खाली घ्या. बघा माती आणि बघा तो माल आणि त्याचा हिरवेपणा बघा, वास बघा. माती बिलकुल. काय आहे? हा? काय बाबाने सासू राहिले. हा मला फक्त रामसर शेतावर यावं हीच अपेक्षा होती. घ्या घ्या घ्या. तुम्ही माल पिकाव सोन्यासारखा आमचं रापा सोनंच आहे ना, सोन्यासारखं आणि सोनं सोन्यापेक्षाही ग्रेट आहे. सोन्यात तरी बेसळा सगळ्यात बेसळले. किती दिवसात झाले आता हे? ते साधारणतः आता 8 महिना झाले. किती दिवस बाकी अजून? आता अजून 2-3 महिने. 2-3 मध्ये अजून किती होणार? हा मग अख्खा रस उतर. मार्च मध्येच काढणार आहे मी तिला. अख्खा रस उतरणार आहे. हो. केवढं होईल हे? हा? केवढं होईल? जबरदस्त होईल ना? जबरदस्त होईल. मी म्हटलं अजून 1-2 असेल म्हटलं, याला माहिती, मला अजून माहिती नाही एवढं आहे. हे तुमच्यामुळे पोरलं. हे साईज काय व्हायची? भरपूर मोठी आहे ना हा? सर. आणि हे अजून मोठे होणार आहे. हे बघा, हा इटच होईल आजच. हे पूर्ण मोठे होणार अजून. हा, तर हे मोठे कसे करायचे ते बी आयडिया तुम्हाला सांगतो मी आता. ही मोठे आणखीन कसे करायचे डबल. हा. एवढे आहे ना, हो. त्याचे आणखीन डबल करणार आपण. बर. त्याची आयडिया तुम्हाला सांगतो. काय करायचं? अमृत जल आणायचं. हा. अमृत जल यांना आपल्याकडे बनवायचं. आहे ना साधारणतः याला किती आहे क्षेत्र? 3 एकर. 3 एकर. हा. 3 एकरला जमिनीमधून सावित्रिक 1800 लिटर पाणी करायचं. एवढं माहिती तुमच्या मोठा? मोठं आहे. किती लिटरचा आहे? 200 लिटरचा. नाही मोठा लागला आपल्याला. 1000 लिटरची आहे का? हा, 500 लिटर 500 लिटरची आहे. आहे ना? हा. तर 500 लिटरची टाकी 3दा बनवायची. 3 बनवायची. हा? चालेल. तर अमृत जलचं काय करायचं? फक्त त्याला खालून कॉक 4 बोटा कॉक बसवायचा हा. आणि 500 लिटर टाकीमध्ये हा. 3 वेळा पाणी भरायचं. किती कॉक आहे? वाल किती झाला? 4. 4 वाल आहे 6 ना? वाल आहेत. सगळे किती वाल आहे? तिकडे 3 आहे, तिकडे 3 आहेत. 6. प्रत्येकाचं सेपरेट पाणी सोडता हो. आणि म्हणजे ड्रीप 4 एक सबलेट करू. एका 4 सोडता ना? हा. म्हणजे ड्रीपने द्यायचं असं सॉईल चार्ज तर कसं देतात? 4 वेळा. हा, 4 वेळा. बरोबर आहे ना? एक मग 500 लिटरचे 4 बनवायचे. बरं. बरोबर आहे? हो. एका याच्यामध्ये एक पाकिट टाकून द्यायचं एका ड्रम मध्ये. हं. आणि ते पाणी जे आहे हा. ते पाणी मग कॉक साधारणतः 4 बोट वर बसवायचं. हा. 3-4 बोट. हो. त्याच्यामध्ये आपलं हे टाकायचं काय? अमृत जलचं एक पाकिट 600 ग्रॅमचं 500 लिटर मध्ये टाकून द्यायचं. बरोबर. 3 दिवस ठेवायचं. बर. आणि त्यातलं जे वरचा थाळी ती काढायची आणि खाली न हलवता ते पाणी काढून घ्यायचं. बरं. 480 लिटर काय होईल ते. या. त्याच्यामध्ये एनर्जी बुस्टर, हा. त्याच्यानंतर क्वालिटी चार्जर हा. आणि अजून आपलं साईज चार्जर. सॉइल चार्जर. साईज साईज. आणि सॉइल चार्जर हा. हे 4 एकत्र त्याच्यामध्ये सोडून द्यायचे. त्या 500 लिटर 500 पाण्यामध्ये. लिटर पाण्यामध्ये बरं. सोडून द्यायचे खालून. असं तुम्ही सगळ्यांना एक कॉकला हा. करा हा. आणि मग 15 दिवसांनी बघा हळद कशी होती खाली. आता खालीच पाहिजे ना आपल्याला अजून. फुगल अशी. अशी बरोबर. आता वर काही गरज नाही. नाही तुम्ही फवारा मारली नाही तर तो नियम मोडायचा नाही आपल्याला. नाही फवारा मारायचा फवारा कंटिन्यू मारता. फवारणी करून 40-50 हजार रुपयाची दररोज त्या कपाशीला फवारणी कपाशीला. करायची. आणि परत बोंडाळी जी आहे तीच आहे. आहेच. आणि तुम्ही कपास जरी केली ना आता हा. आता बोंडाळी नाही येणार कारण आपलं जे औषध आहे नाही मला हळदच लावायची आता आणि पुन्हा. जे काय लावाल तुम्ही बरोबर. त्याच्यामध्ये कीड येणार नाही. नाही. आता हे सोनं पिकलंय ना, हा. मग आता हे सोनं हे औषधच औषध आहे. औषध बरोबर. जर आपण जखम राहिलं काय लावतो? हळद मग तिलाच कसं जखम होईल नाही. असं आहे ते. बरोबर. आणि पण त्या हल्लीच्या हळदी ना रोग का बरं येतो? कारण त्या केमिकलच्या हळदी ना, हा, बरोबर. म्हणून रोग येतो. आता एनर्जी बुस्टर काय करायचं? एकरी 2 लिटर सोडायचं. बर. आपल्याला पैसे भरपूर होणार आहे ना, हा ना, ना. मग कंजूसी नाही करायची. आता खरी गरज आहे त्याला. हो. म्हणजे आपण कसं म्हणतो सगळं झालं, सगळ्यात जास्त जो म्हणतो ना लग्नाचा बार उडताना जास्त खर्च होतो. बरोबर. अगोदरचे खर्च किती राहते? आता भारत उडवायचा. बारा जोडायचं आपल्याला. लग्नाचा भारत उडवायचा. बरोबर आहे ना? मग याच्यामध्ये अख्ख्या आयुष्यात तुम्ही जेवढं कमावलं नसेल या वारामध्ये तेवढं तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. मिळाल. आम्ही मिळणारच आहे. मिळालं काय राहिलं आता? शिंगर आले गेला. बरोबर. फक्त एवढंच आहे का आता समजा जर मिळणार आहे, समजा 7 मिळणार आहे ना तर आपल्याला 10 मिळेल. 10 मिळेल. मग ते वरचे 3 रुपये मिळण्यासाठी आपल्याला 50 पैसे खर्च आला तर काय अडचण नाही. बरोबर. करायलाच पाहिजे. तर साधारणतः आहे ना ते 2 लिटर 1 लिटर केवढं आहे? 1400. म्हणजे ते 1428 रुपये. म्हणजे ते नाही ते 3 बॉटल लागतील ना, म्हणजे 6 बॉटल लागतील. एकरी 2 लिटर सोडायच्या. त्यांनी काय होईल? याची ताकद वाढेल भरपूर. त्याच्यानंतर क्वालिटी चार्जर भिजत घालायचं आणि ती साधारणतः याला पहिलं क्वालिटी चार्जर द्यायला ना, क्वालिटी नाही ना? नाही मग दिली. क्वालिटी चार्जर याला द्यायचं साधारणतः एक 2 पाकिटं घ्यायचे, म्हणजे 6 पाकिटं घ्यायची सगळ्या याला 2 पाकिटं. ठीक आहे. आणि तिसरं काय राहिलं? साईज चार्जर 1 लिटर. असं साधारणतः तुम्हाला 10-1 हजाराचा खर्च होईल. पण हळद तुमची पाहायला लोक ही काढल्यावर
व्यापारी धावून पडतील याच्यावर, तुटून पडतील. बरोबर. असली गंमत आहे. त्या जैनवाल्यांनी सांगितलं ना फेब्रुवारी मध्ये आम्ही शॅम्पल घेतो म्हणले. अरे बापरे. आता आम्हाला त्याच्यात केमिकल नको. त्यांना म्हटलं तुम्ही कुठल्याही कोपऱ्याला खोदून बघा हो, तुम्हाला केमिकल सापडलं मी देणार नाही माझी हळद. नाही मी देणार नाही मला. हो मी सांगितलं नाही. मी देणार नाही म्हटलं. बरोबर आहे ना. हा पण केमिकल सापडलं चमत्कार राहील मला. चमत्कार. आणि आता आपण जे मगाशी बघा याच्यामध्ये पहिलं पहा, हे बघ कसा आवाज येतो पहा. पटकन आवाज येतो ना. हे बघ हा. पटकन आवाज येतो. आवाज कसा येतोय एकदम कडक येतो. बघा याच्यामध्ये धागे बा किती खतरनाक, म्हणजे कटकट आवाज येतो आणि जबरदस्त आहे बघा. किती बघा जबरदस्त आहे बघा. हळद पण जागेवरून म्हणजे बटन सारखा आवाज येतो. तर हे जे बारीक बारीक बटन आहेत ना हे डायरेक्ट असे होऊन जातील. पुढे वाढतील. कारण आता वाढायचं खरं हे वय, हा महिना सगळ्यात महत्वाचा आहे. महिना थोडी महिना. बरोबर. तर मग हे ट्रीटमेंट करा. तुमच्याकडे जनावर नाही ना, नाही ज्याच्या कोणाकडे जनावर असतील मिल्क चार्जर द्यायला लावायचं त्याला. घेतलंय ना आम्ही गाई करता घेतलंय ना. आवाची गाय होऊन गेली ना हा. ते बटाण्याला हा. जावयांना वाचली दिली होती म्हणजे थोडी. बर अरे आता ते गाभण आहे त्यांनी तिला गाभणच्या पहिलेच मिल्क चार्जर चालू करून दिलंय आपल्या बर. दुकानातून. तुफान. ती गाय आहे ना हा. पांढरे शुभ्र मस्त होऊन गेली एकदम गोडात. टाईट होऊन गेली. त्यांनी मिल्क चार्जरच्या जोरावरच हे सांगितलं हे वापरायला. हा आधी त्यांनी घरी मिल्क चार्जर वापरलेलं होतं त्याच्या डोक्याला. अनुभवातून नाही हो हेच अनुभव वापरा. ना. म्हणजे ते काय आल्या बेल्याचे शेतकरी नाही. नाही शेतकरी त्यांनी लावली होती ना हळद. आज त्यांच्या इकडे अजून हळद पडली मागच्या वर्षी शिजून पडलेली आहे गाई. बर बर ते बर म्हणे बर. आता ही बी शिजवतो आणि ती बी त्याच्यात टाकून एकत्र विकतो म्हणे. आज जावाय किती हुशार आहे. हो मग ते चांगलं आहे, गाई चांगलं आहे, चांगलं माझ्या आहे. लहान जावायची कृपा आहे. खरं. ये बा ये बा ये बा ये बा हात पा. हो ना एवढी जातात सगळी. हा ये बा ये बा. सैल चालतं. दिवसभर वाचायला सर तो हाताला. लावा हळद लावायची वेळ आली आता. दोरी लावली तरी पूर्ण हात त्याच्यामध्ये म्हणजे. जेव्हा आपण हळद जमिनीतून काढतो तेव्हा पूर्ण म्हणजे काढायच्या वेळेस तिला पूर्ण साईडने माती असते. माती. बच्चीच्या कळी जास्ती. हो, आणि म्हणजे काही वेळेस धुवून काढावं लागतं डायरेक्ट. हो. हिला धुवायची काय गरज काहीच नाही. गरज नाही. हा? ही 2 दिवस बाहेर पडेल आपोआप सगळी माती अहो, करून धुवायची गरज नाही नाही. लागली. हा पूर्ण तर म्हणजे ती माती भुसभुशीत झाली त्याच्यामध्ये. अरे बाबा हळद लावायची खायची वेळ नाही आली. खायची नाही, अजून खायची नाही लावायची वेळ आली. लावायची वेळ आलेली आहे. मजुरांना सांगायचं ना बायांना आपल्याला हळद लावायची हळद हो. लावायची. ते म्हणजे कोणाला हळद लावतो मग मला लावायची. क्या बात आहे. कारण हळदी ते कोणी शेतकरी घेत नाही. आणि नाही मग ते म्हणजे असं ह्या वयात हळद लावायची. हा अरे बाई जाऊन हळद लावणी येणं पडी तुमले बाबा कोणली हळद आहे म्हणजे मालेच लावणी. फक्त वावरात लावण्याची. मग नंतर सांगितलं आपल्याला शेतात लागवड करायची आणि मग ते वाया असायला लागले. आणि आता त्याच सांगताय बाबा हळद काढायला आम्ही जीव हा दुसरं कोणाला बोलू नका. लावायला तुम्ही आले तर काढायला तुम्हाला बोलू. नक्की 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 बाबाची हळद उतरायची आता. आणि मला आजपर्यंत कल्पना नाही की माझ्या हळदीला खाली एवढी लागलेली आहे असं. बरोबर आहे ना. नुसतं पाणी भरायचं वेळासारखं छान हा, जातं. बरोबर आहे, बरोबर आहे. पाणी आहे हा. ना थोडं कमी करा. एवढं पाण्याची गरज नाही. सर नक्की सांगितलं पाणी पाणी कमी करा. एवढी पाण्याची काही गरज नाही. नाही. त्याच्यामुळे जे पाणी देतात नाही जास्त ते पाणी कमी होऊन जाईल. आणि आता जे आपण त्यांना देणार आहे खायला त्यांनी ती ताकद येईल त्याला. बरोबर बरोबर आहे ना. म्हणजे अशा प्रकारे करा. बा हा किती प्युअर आहे बा. वा वासच येतो direct. खाल्ली का हो खाल्ली. कशी काय टेस्ट. खतरनाक येतो. हा हो रे. तोंडामध्ये डायरेक्टली ते दात पिवळे झाले direct. म्हणजे त्याचा ओरिजिनल पहिली जशी असायची ना तशी एवढी जाणवते ते. तुम्ही हळद खाऊ शकत नाही अशी पटापटा. गोड लागते. बरोबर काय रे काय रे खा खा. हळद चालते उपासाला. थांबा थांबा तुकडा घ्या थोडं. दात माझी दात घरी जाऊन गेली. तुम्ही या आतमध्ये खा खा. दात नाही तर सर मला माझी दात घरी आहे. तुझी मऊ आहे बघा. दात घरी आहे. दात घरी ठेवून आली. दात सोबत घेऊन निघतो. माझी दाखवायची वेगळी आहे, कायची वेगळी. लोक मला वेळा म्हणतात. नाही लोक आता असं म्हणतील बाबांनी वेगळं वापरलंय आणि वेगळंच सांगू राहिलंय. मला लोक विचारतात किती दिवसात निघेल. हा. मलाच माहित नाही किती 2-3 वर्षांनी निघेल म्हटलं. आमचे तुमचे आमच्यासारखे अनुभव त्यांना म्हटलं 8-9 महिन्यात हे पीक बरोबर आहे. येतं. तयार होतं. बरोबर. 2 पिकं घेण्यापेक्षा एकच पीक ती कशाला काढून देणार आहे. नाही, नाही, कसं त्याच्यामुळे आता लावलंय. हे म्हणजे ना बाबा आता तुमचं डायरेक्ट ना हेच बदललं सगळं. पोरग सुद्धा म्हणणार आहे आता अरे पप्पा तर आपल्या तर भारी भेटली. बरं मला एक सांगा याच्यामध्ये आता दिवस किती झाले आता हिला आज का आज आज ना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर
7 महिने पूर्ण होऊन गेले. बरोबर. 25 म्हणजे डिसेंबर आता 1-1.5 महिना झाला. 1-1.5 महिन्याला. बर आता एकंदरीत तिला मार्च मध्ये काढणार म्हणजे 2 महिने ठेवणार तिला. हे हळद पाहून तुमचं म्हणजे तुमचं मन तुम्हाला काय सांग समाधान झालं. समाधान झालं. म्हणजे जर तुम्ही ते पाणी जर ते तुम्ही जे स्लऱ्या सोडल्या ना ती स्लरी नसती सोडली आणि जर पाणी कमी दिलं असतं तर हे शेंडा सुद्धा करपला नसता आणि हे अजून वाढले. जास्त पाण्यामुळे शेंडा करपला. आणि फिक्का पण आहे ना थोडासा तो ते जास्त पाण्यामुळे हा जो पांढरा पण आहे ना हा जास्त पाण्यामुळे तो पण नाही राहणार एकदम ताकद. मी म्हटलं त्याला पाणी लागतं म्हणून वैदिक मध्ये जास्त पाणी नाही लागत. आता तुम्ही अमृत जल वापरणार आहे. आता तुम्हाला काय करायचंय फक्त पुढच्या हळदीच्या वेळेस तुम्हाला गो अमृत तयार करायचंय. गो अमृत म्हणजे काय मिल्क चार्जर चारलेल्या गाईचं शेण. बरोबर. तर तुम्हाला 4 एकर आहे ना 3 एकर आहे ना 3च गाईचं शेण लागेल. बर. किती गाईचं 3 गाई. 3 गाईचं. तुम्ही कसं काय एक गाई दररोज 10 किलो शेण देईल. बरोबर. वर्षाला किती झालं 3.5 टन. बरोबर. 3665 दिवस आहे ना मग त्याला 1 शून्य जोडा फक्त गुणिले 10 3650 किलो शेण तुम्ही जर टाकलं गो अमृत आपलं बरोबर तर तुमची जी हळद आहे ही एवढी जाड होईल. केवढी म्हणजे गोअमृत म्हणजे त्याचं पाणी करून नाही शेणखत. फक्त याला आम्ही गोअमृत का म्हणतो कारण हे गाईचं अमृत आहे. कशावरून कारण हे तुमच्या कुठल्याही खतापेक्षा 4 पट ताकद देतं. आता मला सांग हे सोनं आहे की नाही बरोबर कशामुळे पिकलं तुम्ही वैदिकचं औषध टाकलं तुम्ही तेच औषध जर गाईला खाऊ घातलं बरोबर गाई पण गाई पण शेण कसं दिलं औषधी शेण दिलं ते औषधी शेणाला आम्ही गोअमृत ते जर टाकलं तर तुम्हाला पाणी पण महिन्यातून एकदा भरायचं. एकदा हळदीला बघा आहे का नाही चमत्कार. पिकला हे चमत्कार आहे का नाही. बरोबर. मग तुम्हाला मी जे आता म्हणलो ना का तो पण चमत्कार होईल. कुठला पाणी महिन्यातून एकदा भरायचं. तुम्ही जेवढं कमी पाणी भरशाल तेवढं माती जास्त फुगत. बरोबर. पाणी जास्त फुगल्याने काय होतं माती आवळती कडक होती चिकट होती. बरोबर. ही आता माती चिकट आहे थोडी ही बिलकुल नाही राहणार आणि हे किरकोळ काय माती चिकट नाही ती पण चिकटणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे न माती झाल्यावर सुद्धा माती एवढी निघाली आहे की तुम्ही जे सॉइल त्याच्यात दिलं RNPS दिलं त्याचा फायदा आहे सगळा. तुम्हाला मी काय म्हणलो तुम्ही जर याला वैदिक वापरलं सगळं बरोबर गोअमृत वापरलं तर गोअमृत काय राहतं त्या गाईचं शेण 100% पचलेलं राहतं. बरोबर. आणि हे साधं जे शेण आहे ना ते गाईचं अर्धवट पचलेलं राहतं. ते बियाणं तसंच त्याच्यामध्ये येतं त्यात खाल्लेला चाराचा शेण म्हणून ते बुरशा बीजा वाढीचं आणि ते बियाणं पण येतं ते अख्खं तण वाढवितं. बरोबर जनावर तणच खाते ना आणि मग त्या तणाचं बी तसंच आल्यामुळे ह्या गायांच्या शेणामधून तण वाढत. कळलं का तुम्हाला. तुम्ही स्लरी करून दिला आणखी त्यांनी आणखीन वाढत. त्याच्यापेक्षा तुम्ही जर ते गोअमृत वापरलं ते 100% मला सांगा. आणि ते असं झाडाजवळ द्यायचं का मग. नाही आपलं खतासारखंच कृषी अमृत मध्ये मिक्स करायचं ना ते. कृषी अमृत मध्ये शेणखत कसं देतो आपण तसंच द्यायचं. बरोबर. काहीच वेगळं नाही. फक्त काय हे प्युअर कुजेल हो हे 1.5 महिन्यामध्ये कुजतं. बरोबर. त्याला जास्त दिवस लागत नाही कुजायला. तर आपलं शेणखत कुजायला 6-6 महिने लागतात. एक ट्रॅक्टर भरवी आणि आपलं कृषी अमृतची एक बॅगा टाकलं एक नंबर काम होणार. म्हणून ते गोअमृत तुम्ही काय करा पाहुणे का एक गाई आहे शेण मला दे ते तुझा माहीत खुश होऊन जाईल तो. बरोबर बरोबर. फक्त हे चार बरोबर आहे पैसे मी देतो. बरोबर. सगळ्या शेतात नुसतं जे गाईचं खत वापरा एका गाईला 9,000 रुपये लागत आहे वर्षभर. 3 गायांचे 27,000 रुपये झाले. बरोबर. 27,000 मध्ये तुम्हाला 10 टन गोअमृत मिळेल. किती 10 टन. हे तुमच्या 10 एकरला पुरलं पण तुम्ही 3च एकरला टाकून द्या. हळद एवढी होईल मी पण नाही दिसणार. तिला ताकद होऊन जाईल ना खाली एवढी येईल अशी ताकद तिला. याच्यात तिप्पट उत्पन्न निघेल. लोकांच्या पेक्षा हे दुप्पट आहे. आज जर केमिकलचा प्लॉट असता हा तर ही हळद एवढीच असती. बरोबर. करपेल असती. आणि दुसरी गोष्ट महत्वाची याची साईज याच्या पुढे गेली नसती. बघा ना तुम्ही साईज एकदम जबरदस्त साईज आहे ना ती बघा. नाही ते म्हणजे ही अजून पूर्ण नाही झाली नाही ना अजून व्हायची. 2-2.5 महिन्यामध्ये केवढी मोठी होईल. आणि ते तुम्ही डोस टाकणार आता त्याने तर तुम्ही विचारायचंच नाही. दुप्पट होईल. बातच बोलायची ना याचं दुप्पट होईल. पण याचं वजन किती असते यांच्या हातामध्ये तुमच्या हातात हे सगळे मिळून ना 1-2 किलोच्या आसपास असेल. साधारणतः 1 किलो जरी धरलं 1 किलो जरी. खूप झालं. किती रोपं टाकले तुम्ही याला बियाणं बाप तुम्ही सोबत नाही. मग करा तुम्ही आता एक बोन टाकला आपण त्याला किती मिळणार आहे 1 किलो. जे आपण पेरलं ते किती जास्त मिळेल सर 50 ग्रॅम असेल. मी सांगतोय ना जास्त मिळेल 1.5-2 किलो उत्पन्न बरोबर आहे ना. एका झाडापासून. मग मला सांगा आता हळदीला बाजार काय आहे ते काय माहित नाही. काही माहित माहित नाही नाही. पण एवढं नक्की आहे लाखो रुपये होते आता. लाखो रुपये होते. लाखो रुपये होते. बरोबर. लाखो टाकलेत ना आपण. बरोबर आहे की नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही जर झाडाला जर योग्य आहार दिला बरोबर तर शेती चांगली होती. बिलकुल. पण आपलं काय झालं आपण त्याला रसायन देतो.
तुम्हाला ते जैनवाले काय म्हणले का केमिकल टाकू नका, आम्ही आम्ही घेतो. फेब्रुवारी मध्ये शॅम्पल नेतो, बर त्याच्यात काय क्लोरोपायरीफास नको म्हणे अजिबात. त्याने औषधाचं नावही सांगितलं. त्याला म्हटलं बाबा तुला कुठलंच भेटणार नाही, तर क्लोरोपायरीफास आहे. तू पार चष्मा लावून पाहिलं, दुर्बीन लावून त्याला पाहिलं, challenge केलंय मी. सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप लावून पाहिलं तरी सापडणार नाही. तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणे, हा? किती व्हिडिओ पाहतो? तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले मी ते, काय डाळिंबाचे पाहिले. व्हिडिओ पाहून काय वाटलं? म्हणून तर मी वाट पाहत होतो, काय वाटलं म्हणून तर वाट पाहत होतो मलाही की सांगा. सर माझ्या शेतात येतील, मला पुढे काहीतरी मार्गदर्शन करतील बरोबर. आणि पुढच्या पिकाला आणखी दिशा मिळेल. दिशा मिळेल. मला एक सांगा, याच्याकरता- व्हिडिओ मध्ये लोक म्हणतात की नाही हे पैसे देऊन व्हिडिओ काढ. नाही नाही, नो 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 नो. हे की म्हणता. प्रत्येक मी तर माझ्या डोळ्याने बघतोय ना. तुम्ही आपण कधी भेटलो याच्यापूर्वी? कधीच नाही, हा? कधीच नाही, कधीच नाही. अहं, तुम्हाला काही ऑफर विफर रस्ते नाही काहीच नाही, का बा एवढं बोला बा आपलं? बिलकुल नाही. मी शेतकरी जातीचा जातीवंत शेतकरी आहे बरं. आणि तुम्ही ते शेती वाचवणारी शेतीचे रक्षक आहात म्हणून क्या काय वापरशील क्या वापरची बात. मला गरज आहे. काय बात. नाही खरंच खरंच एक हे जे तुम्ही बोलले हे लाख मोलाची गोष्ट आहे. मी जातीवंत शेतकरी आहे आणि तुम्ही शेतीचे रक्षक आहात, शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहात. अशी शेती जर पिकायला लागली हो, तर तसं- पोरग का नाही वेळवणार शेतीसाठी? बरोबर. हा? हो, पण ते जर म्हणलं शेती म्हणजे नुसती माती करायची तर ते पळून जाईल इथून. तो डायरेक्ट लोकांना आम्ही आमच्या शेतात भंडारा लावलाय म्हणे, भंडारा क्या खंडोबाचा बात भंडारा. आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि भंडारा चालाय, हा, तो आळत नाही म्हणत, पहिला भंडारा माझ्या उदाहरण बाबांनी भंडारा लावलाय. हे पा हे पा हा बघा भंडारा. तेव्हा यायला लावले हात पा. इथले फुलं आम्ही जयजिराला घेऊन गेलो करीपाटारला, हा देवाच्या पुढे ठेवायला. मी कधी देवाला जाताना विकतची फुलं पानं घेत नाही. आपले घरचे. मी माझ्या शेतातून घेऊन जातो. माझ्या सर्व कष्टाची. शेतकऱ्यांना काय सांगाल यातून? सर्व शेतकऱ्यांनी हा. सेंद्रिय शेतीकडे वळावं. वैदिक शेती आता आपली. वैदिक शेती, हा हा. वैदिक शेतीचेच. हा. आणि हे आपलं जे कमी खर्चामध्ये कमी खर्च आहे. कमी खर्चामध्ये जे हळद करणारे लोक आहे त्यांचा खर्च विचारला का तुम्ही त्यांना? कोणाला जे करणारे आहे त्यांना हळद असं जे लोक बाकी शेती करतात हा. केमिकल वरती आपण मी करतो आणि 40 वर्षापासून नाही, मला खर्च काय हळदीवर लागतो? तुम्ही हळद केलेली नाही ना? नाही, हळद नाही पण केली. ज्यांनी हळद केलेली हो. त्यांना तर किती समस्या येत आहे. ते सुरुवातीला खर्च आहे हिला हा. बियाणाचा, नाही, पण तो तर लागतोच ना तो त्याला लागणारच आहे. केमिकल वाल्यांचा खर्च जो आहे तो रोगावर जास्त आहे ना. तुफान करते सर तो. किती मारून टाकतो शेतकऱ्याला, मारून टाकलं केमिकल वाल्यांनी. तुम्हाला रोगावर काही खर्च करावा लागला काहीच नाही. का? फवाराच नाही. हं? प्रत्येक वेळेला कमीत कमी 5,000 7,000 10,000 फवारा घ्यायचा या एवढ्या आणि शेताकडे. वरून काहीच रिझल्ट नाही. वरून रिझल्ट काहीच नाही. ते आजचे मच्छर पुन्हा 3 दिवसांच्या झाडावरचे हाय तिला आहेच. 10 वर्षापासून इथून अशा वरच्या शेतामध्ये कायम बोनाडी पडते. इकडे पडत नाही, इकडेच पडते. काही कंट्रोलच नाही. काहीच कंट्रोल आज बघा अख्खा प्लॉट तुमचा कसा आहे, हे एकदम एक सारखा आहे कोणी पण आणि म्हणतं. निरोगी आहे. बरोबर आहे. निरोगी आहे. सर्व जे शेतकरी जे कपास करताय किंवा आज रंजले गांजले शेतकरी म्हणतात नाही आत्महत्या करा, हे काही खरं नाही, शेतीचं एवढी परिस्थिती वाईट आहे. बरोबर त्या शेतकऱ्यांना काय सांगा? त्या शेतकऱ्यांनी हा रासायनिक खताचा नाद सोडावा, त्यांनीच नस केलं. केमिकल औषधांचा नाद सोडावा त्याच्यामुळेच ती वेळ येते. आणि त्यांनी आपल्या या वैदिककडे वळावं बरोबर आहे. आणि वेळोवेळी तुमच्यासारख्या सगळ्या तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन घ्यावं. ते नक्कीच जे पाहिजे. अर्धवट करतात त्यांना काय सांगा? जे अर्धवट करताय म्हणजे समजा यांनी तुम्हाला सांगितलं असं का बाबा तुम्ही 3-3 किलो टाका हा. रोटणी बरोबर. आणि तुम्ही 600 ग्रामच टाकली पुढे टाकलं. तर चालेल का? नाही चालणार नाही, काही उपयोग होणार नाही ना. मग आणि त्याचा रिझल्टही करणार नाही. तुम्हाला सांगितलं सॉइल चार्जर 4 डोस करा आणि तुम्ही एकच डोस केला हा, मग मला त्याचा हे होणार नाही ना, पाहिजे तो फायदाच होणार नाही आणि मग तुम्ही नंतर म्हणाला तुमचं वापरलं सगळं तरी रिझल्ट नाही, मग कसं? नाही. मग ती शेतकऱ्याची चुकीची, दुकानदार काय करेल? बरोबर आहे ना? बरोबर. तो 100% जर वापर समजा तुमची ऐपत आहे म्हणून तुम्ही 3 एकर केली. बरोबर. ज्याची नाही त्यांनी कमीत कमी 30 गुंठे कर ना, हो हो 10 गुंठे कर, पण बिलकुल. सोन्यासारखी पिकव. हो. पण तू करणार 3 एकर. खरंच चांगले दिवस येतील शेतकऱ्यांना, खरंच चांगले येतील. खरं आहे. माझा तर आशीर्वाद आहे त्या तुमच्या SCAT ला. माझा आशीर्वाद आहे की त्यांनी असंच पुढे जावं, तुम्ही असंच पुढे जावं बरोबर आणि आहे. शेतकऱ्यांना चांगलं चांगलं मार्गदर्शन करावं. व्हेरी गुड. आणि तुमचं म्हणजे एवढं मन भरून आलेलं आहे, एवढा हो आनंद आला. बिलकुल आनंद आणि झाला. हे पाहिलं होतं काय हे तर मी अजून पाहिलंच नव्हतं आणि मी अजून 1 महिना 2 महिना पाहिलं नसतं. पाणी चालू त्याचं, बाकी काही माहित नाही. बर बर. जैविक काही वापरायचं नाही, जैविक जैविक पण काही वापरायचं नाही. बरं. पाणी वापरायचं त्यांनी कार्बन मध्ये म्हणजे स्पर्धा होते, नायट्रोजन नायट्रोजन लेवल वाढते, स्पर्धा होते हा. आणि तुम्हाला ताणाचा त्रास होतो. बरोबर. आता इथून पुढे तुम्ही सॉइल चार्जर आणि हे जर वापरत राहिले ना, साधं शेणखत वापरायचं नाही आणि गोअमृत तयार करायचं. गोअमृत. आणि अमृत जल तुम्ही जर रेग्युलर वापरलं तर तुम्हाला हे पान एक सुद्धा करपलेलं सापडणार नाही. नाही. आज माल 1 नंबर आहे, हो. पुढचे पान बी 1 नंबर राहील. नाही, पाणी 1 नंबर होतं सर, पण आता नाही, पाऊस 1 नंबर होतं म्हणूनच आहे नाही. हे दुवारी वगैरे आली तुम्हाला ना, एक सांगू का, वातावरणातील बदल हे केमिकलला त्रास देते आपल्याला त्रास. बरोबर आहे ना. आपल्याला हे त्रास. पान सुद्धा तुमचं ओके राहणार. हे बघा, हे कसं ओके. ओके, सगळे पानं ओके. आणि एकंदरीत
तुमच्याबरोबर बोलून गप्पा मारून खूप आनंद वाटला आणि खरंच तुमच्या हातामध्ये लक्ष्मी आहे, बरोबर कारण ती एवढ्या ताकदीने याच्यामध्ये उतरली बरोबर आणि तुम्ही जे काही केलं ते मन लावून लावून केलं. गेलं. मला नाही डाऊट होता का तुमच्या नाही ज्या माणसाचं मला डाऊट आहे मला माझं शेत भलं आणि असंही दरवर्षी माझं ते शेतावरच प्रेम. मला कधी 10 क्विंटलच्या ठिकाणी 5 बी आलं 2 बी आलं हा. तरी मी खुशी असतो. खुश आहे हो पण मी असं म्हणणार कोणालाच म्हणणार नाही, मला यावरची काहीच भीती म्हणून नाही. ईश्वर देतो, म्हणून ईश्वर देतो. मी माझ्या तोंडातून कधीही असा शब्द आजपर्यंत निघालेला नाही की मला माझ्या शेताने धोका दिला. पण मला लोक काही- लोक असं म्हणते तुम्हाला पगार आहे म्हणून मी असं म्हणतो. नाही 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 पेन्शन आहे पण ती पोटापुरती आहे. नाही नाही, पण बुवा ते पगार असेल म्हणून तुम्ही असं म्हणताय. नाही, नाही. आमच्यासारखी शेती जगून पहा मग कळलं हो असं म्हणतो. जगतोय ना, शेतीवरच जगतोय. ही शेती होती म्हणूनच जगलो मी या गावामध्ये. खरं आहे. मला 150 रुपये आता 6 पगार होता. महिन्यापूर्वी 11 लाखाचं नुसतं मंदिर बांधलं बाबाने काय शेतीवर. बात करता हा. मग मला 150 रुपये पेमेंट होतं सरकारी नोकरी मध्ये. 150 रुपये पगार होता मला. म्हणजे पगार कमी पगारात असले तरी शेतीवर जगलेले. बिलकुल सकाळी 6 वाजणार म्हणजे वावर मा हा संध्याकाळी 7 वाजता घर. हा सकाळी एवढं प्रेम आहे त्यांचं खरं मन शेतामध्ये राहतं. बिलकुल बिलकुल कधीही फोन केला काही केला शेताची. आता काय मंदिर बांधलं म्हणे हा मंदिर तिकडे बांधलं गावाला. खंडोबाचं मंदिर म्हणजे इथं बांधलंय. बांधलं आता. वर्गणी याला करून 2 मस्त- वर्ष- नाही नाही वर्गणी नाही नाही होता. नाही. स्वतः बांधलं. 8.5 लाख रुपये खर्च लागला. ते हातभाग काय झाले तुमचे हा भंडारा भंडारा- लावला भंडारात म्हणतो मी आडत म्हणतो. नाही नाही, जेजुरीच्या खंडोबाने भंडारा लावा तुम्हाला. हो. आम्ही तेच नावाने लावलेलं आहे. मी सांगतो ना हळदीची फुलं मी देवाच्या पायावर ठेवून आलो. काही मी पिकवतो आणि तुझ्या हाताची. ही हळद तुमची सोन्यासारखी पिकलेली आहे, बरोबर. सोन्यासारखीच विकणार. बरोबर बरोबर आहे. जैनवाले येणार म्हणजे एक्सपोर्टच करणार. हा मग बरोबर आहे. आणि ही औषधाच्याच कामाला येणार. याला बघा हळद ही जेवणाच्याही कामाला राहते, आणि औषधाला पण राहते, बरोबर. पण ही औषधाला उपयोगी जाणार. जखम जरी झाली तरी आपण हळदच लावतो. पण ही औषधी आणि हल्ली जे मार्केटमध्ये हळद येते ती नुसती पाहायला हळद राहते, बरोबर प्रत्यक्ष हळद नाही राहत. ही जावयांचं तर म्हणणं आहे भट्टी लावून शिजवायची. Yes, शेतकरी राजा आहे. फक्त त्याने आपल्या मातीला काय ठेवलं पाहिजे, तृप्त ठेवलं पाहिजे. तृप्त ठेवलं पाहिजे. त्यामुळे विष टाकून ती तृप्त होईल का? नाही होणार. मग तिच्यामध्ये अमृतच टाकलं पाहिजे. आज तुम्ही अमृत टाकलं, सोनं पिकलं. सोनं पिकलं. बरोबर आहे नाही? बरोबर. आणि सोनं पिकल्यावर तुम्ही बी सम्राट. बिलकुल नाही. सोनं पिकवणारा कुठं भिकारी होऊ शकतो? नाही कधीच होणार नाही. पण भिकारी कोण होतो? विष पिकवणारा. विष पिकवणार. एवढं जरी कळलं शेतकऱ्याला, तो विष पिकवणारा विष बी पितो आणि आत्महत्या करतो. खरं आहे की नाही? बरोबर आहे ना. ती वेळ स्वतः येते. ती जर वेळ द्यायची नसतं, खरोखर आपण शेतीमध्ये काम- एवढा दुष्काळ आहे शहरांना. दुष्काळामध्ये जरी असं आपलं हे घेतलं खत सगळं आपलं वैदिकचं हा. तर ते शेतकऱ्याला कधीच मरण येणार नाही. बरोबर आहे की नाही? क्या बात आहे. त्याला एक पट नाही पण 1.5 पट नक्की आज पिकणार. बघा तुम्ही आज म्हणजे मी आता विचार केला, तुमची कल्पेश मार्गदर्शक करणारे बरोबर. यांची प्रत्यक्ष एकदाही भेट नाही म्हणजे प्लॉटवर. बरोबर आहे ना? म्हणजे सगळा प्लॉट तुम्ही तुमच्या मनाने केलेला आहे, बरोबर. अनुभव काहीच नाही. बरोबर. आणि तुम्ही युट्यूब पाहून व्हिडिओ पाहून थोडस माहिती हो घेतली हो आणि त्याच्या जीवावर तुम्ही एवढी हळद पिकवली. हो. लोक म्हणतात खूप गायडन्स पाहिजे, प्लॉट व्हिजिट झाला पाहिजे, 10 वेळा सांगत मला राहा. बऱ्याच शेतकऱ्यांनी तेही सांगितलं आम्हाला माहिती आहे आम्ही लावली आहे हा. तुम्हाला काही अडचण आहे आम्हाला विचारा. बर. मला युट्यूबवर बघायचं अडचण पडली जावायला विचारायचं आणखी अडचण पडली दुकानदाराला विचारायचं बर. त्याप्रमाणे पुढे चालायचं. काहीच अडचण नाही. काहीच अडचण येणार नाही. फवारत नाही म्हणत, अडचणच कुठे हो आणि मी ठरवलं फवारणी मारायचीच नाही. नाही. अडचणी निर्माण करणारी टेक्नॉलॉजी वापरायची का आला? ती एकरी 100-150 किलो निघते ना ओली हळद. हा. मला 50-75 निघाली तरी चालेल पण फवारा मारायचा नाही. इकडे किती किती क्विंटल किती निघते? एकराला किती? 140 ते 200 किलो क्विंटल? क्विंटल ओली. मला फक्त लहान जणांना भेटण्याकरता मी आंबडून इथे पळत पळत आलो. तुम्ही आंबेवरून आले? हा आंबेला काय? तिथे माझं गाव आहे. अच्छा. तिथे गावामध्ये इथं नाही तुमचं गाव? आमचे नाही ते मी धुळ्याला इरिगेशनला सर्व्हिसला होतो. अच्छा, रिटायर झाले. मी 2012 रिटायर झालो बर. आणि हे एवढी शेती आणि घर एवढं माहिती मला बाकी जग माहिती. हळदीचे फुलं जेजुरीला देवाच्या पायावर ठेवून राहा तुझा भंडार तुला अर्पण काही बी देन काही बी आणि हळद रामसराम पुढे समोर. हो रामचंद्र अर्पण क्या बात आहे. समर्पण. तुमचा नंबर सांगा. नाव कल्पेश सूर्यवंशी, नंबर 90 22 37 34 67. माझं नाव साहिल गाडेकर. धुळे शिरपूर विभागासाठी जर कोणाला टेक्निकल गायडन्स लागत असेल, व्हिजिट लागत असेल तर तुम्ही केव्हा पण कॉल करू शकता. माझा नंबर आहे 86 69 20 02 28. तुमचं नाव, पूर्ण पत्ता आणि तुमचा नंबर पुन्हा सांगा. माझं नाव चिंतामण खुशाल पाटील. ओके. राहणार प्लॉट नंबर 333 शांतिकुंज निवास नरडाणा तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे. का हो तुमचं नाव चिंतामणे? हो तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही. आणि मला सगळं गाव ढेकूकर महाराज म्हणून नरडाणे ओळखतात.
काय विशेष माझं गावाचं नाव ढेकुसीम आहे बर आणि मला इथे 40 मी त्याच्या तिथे कीर्तन सप्ताह आयोजन केले, प्रवचन केले, कथा केली. तुम्ही? हो. वा वा आता तुम्ही त्याच्यामुळे गाव ओळखतं. सगळ्या गावातले मजूर बऱ्याचशा वेळा शेतामध्ये गेले म्हणून गाव ओळखतं. मग शेत कोणाचं? डेकुवाल्या महाराजांचं. अरे वा तुम्ही नरडाण्यामध्ये कुठेही आलात आणि डेकुकर महाराज कुठे राहतात, तुम्ही 5 मिनिटाच्या आत आपल्याकडे घरी येऊ शकतात. माझ्या नावावर तिथे पण राहायची सोय आहे तुमची मग स्वतःचं घर, ही ओके शेती ओके ओके चालेल. किती शेती आहे तुमची इथे 3 एकर एवढी? आणि गावाला 3 एकर आहे. अच्छा 6 एकर 6 शेती. एकर शेती आहे. ओके चला तुमचा सगळा अनुभव ऐकून आनंद वाटला. धन्यवाद. धन्यवाद सर.